चविष्ट असा आणि सुंदर असा दही भात तयार आहे। नक्की ट्राय करा, पचन संस्थेसाठी खूप चांगला असतो। तर ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपला चॅनल पाहत राहा। हे भात बनवण्यासाठी आपण इथे दही आणि भात घेतला आहे। तर माझं दही हे बऱ्यापैकी गोड आहे, त्याच्यामुळे मी याच्यात साखर किंवा मीठ घातलं नाही आहे। तर तुम्हाला जर गोड दही नसेल भेटलं तर तुम्ही याच्यात साखर आणि मीठ घालायचं आहे। रेस्टॉरंटमध्ये काय करतात की जेव्हा आपण दही आणि भात घेतो त्याच्यात दूधही मिक्स करतात, वरती फ्रेश क्रीमही मिक्स करतात। ते तर आपण पाहणारच आहोत पुढे कसं मिक्स करायचं, चला बघूया। भात बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी भात इथं मऊ शिजवून घेतलेला आहे, एकदम मऊ आहे। तुकडा तांदूळ घ्यायचा किंवा इंद्रायणी घ्यायचा, जो एकदम चिकट शिजतो असं तांदूळ घ्यायचं कोणता पण, आणि तो व्यवस्थित त्याची चव खूप छान लागते। किंवा ज्या तांदळाला वास असतो, तुम्ही पाहत असाल की किती मऊ शिजलेला आहे माझा भात, एवढा मऊ शिजलेला पाहिजे। किंवा ज्या तांदळाला वास असतो, एकदम चिकटपणा असतो, असं तांदूळ तर खूप छान असतो दही भाताला। त्याच्यानंतर आता मी याच्यात दही टाकणार आहे। मी हे फेटवून घेतलं नाही आहे, तुम्ही फेटून घेऊ शकता पाहिजे तर तुम्हाला। मी ह्याच्यासाठी फेटून घेतलं नाही कारण की आपण परत सगळं व्यवस्थित मिक्स करणारच आहोत। आता माझं दही टाकून झालेलं आहे। आता त्याच्यानंतर अद्रकचे तुकडे टाकायचे। मी इथं अद्रक किसून घेतलेलं आहे कारण माझ्या अद्रकमध्ये केस खूप होते, त्याच्यामुळे मी इथं अद्रक ओबडधोबड किसून घेतलेलं आहे या पद्धतीने। त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकायची। लहान मुलं खाणार असतील तर काळजी घ्यायची, स्किप केली तरी चालेल लहान मुलं खाणार असतील तर। आणि त्याच्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकायची अशा पद्धतीने। ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून हे दही साईडला ठेवून द्यायचं। तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित मिक्स करायच्या, जेणेकरून दही हे भातात पूर्ण मुरलं पाहिजे। असं वाटलंच नाही पाहिजे की दही वेगळे आणि भात वेगळे, तर पूर्ण भातात मिक्स होईपर्यंत साईडला करून ठेवायचं। आता मी हे दही साईडला मिक्स व्हायला ठेवून देणार आहे। चला तर मग मी ही साईडला मिक्स व्हायला ठेवून देते आणि आपण तडक्याची तयारी करूया दही भाताचं। रेस्टॉरंटमध्ये जेव्हा तुम्ही दही भात खाता त्याच्यात आणखी 2 गोष्टी ॲड केलेल्या असतात। एक म्हणजे फ्रेश क्रीम ॲड केलेली असते, दूध ॲड केलेलं असतं। तर ते आपण जेव्हा त्या टायमाला दही टाकतो त्याच टायमाला फ्रेश क्रीम आणि दूध टाकायचं। पण मुळात आपला ट्रेडिशनल दही भात हा असाच खूप सुंदर लागतो, ते काही करायची गरज नसते। ते फक्त क्रीमी स्ट्रक्चर येण्यासाठी आणि गोडपणा वाढण्यासाठी दह्याचा किंवा भाताचा ते केलेलं असतं। तर जर तुम्हाला हवं असेल तर फ्रेश क्रीम आणि दूध आपण दही टाकलं त्या टायमालाच टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दही भाताचा तडका बनवण्यासाठी मी इथं कढई घेतली आहे आणि त्याच्यात तूप घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता, पण मोस्टली दही भाताचा तडका हा तुपातच दिला जातो म्हणून मी तूप घेतलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तेल घेऊ शकता। तर मी आता पहिल्यांदा मोहरी टाकत आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण त्याच्यात उडीद टाकणार आहोत, थोडेसे, जास्त नाही। उडीद हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर टाका, नाहीतर स्किप केले तरी काही हरकत नाही। उडीद व्यवस्थित झाले की आपण त्याच्यात कढीपत्ता टाकणार आहोत खूप सारा, त्याच्यानंतर लाल मिरची। तर सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाहत असाल माझा तडका एकदम व्यवस्थित बसला आहे। इथे तुम्ही उडीद स्किप करू शकता तुम्हाला नको असेल तर। आणि हिंग एक ॲड करू शकता, इथे मी हिंग नाही टाकलेलं, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका, त्याने भाताला खूप छान चव होते। आता माझा तडका रेडी झाला आहे, चला तर आपण आता भातात मिक्स करून घेऊ। तडका शांत झाल्यावर म्हणजे थंड झाल्यावरच भातात मिक्स करायचा, त्याच्या आधी नाही। आणि दही भातसुद्धा दोन्ही पण जेव्हा नॉर्मल टेम्परेचरवर असतात तेव्हाच एकमेकात मिक्स करायचे, त्याच्या आधी नाही। तर माझं दही भात व्यवस्थित दह्यात मुरला आहे। तर याच्यात आता मी माझं तडकासुद्धा दिलेला आपण शांत झाला आहे, तो ॲड करून घेणार आहोत। चला तर मग ॲड करून घेऊया। अशा पद्धतीने फार सुंदर दिसते ते।
आणि हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. अशा पद्धतीने. तर हे आपला दही भात रेडी आहे. चला तर मग आता सर्व करून घेऊया. आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो ह्याच्यावरती डाळिंबाचे दाणे एक टाकलेले असतात आणि काजू एक टाकलेले असतात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सगळं झाल्यावर म्हणजे तडका मिक्स केल्यावर काजू आणि डाळिंबाचे दाणे हे गार्निशिंगला पण वापरू शकता आणि व्यवस्थित दही भातात मिक्सही करू शकता. चला तर मग मी हे सर्व करून घेते. चविष्ट असा आणि सुंदर असा दही भात तयार आहे. नक्की ट्राय करा. पचन संस्थेसाठी खूप चांगला असतो. तर ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपला चॅनल पाहत राहा.